कॅम्पस, मी तनुजा पाटील। तर काही दिवसांमध्येच निवडणुका येत आहेत, इलेक्शन येत आहे। तर तुम्ही तुमचं मतदान कार्ड अजूनपर्यंत बनवलं नसेल, मतदान यादीमध्ये अजूनपर्यंत नाव लावलं नसेल, तर ते कशा पद्धतीने लावायचं आहे, मतदान कार्ड कशा पद्धतीने मागवायचं आहे, हे आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर काही दिवसांमध्येच तुमचं कार्ड जे आहे ते तुम्हाला घरपर्यंत येणार आहे। ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून घर बसल्या मागवू शकताय। मग ते कसं काढायचं ते आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला आहात तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलमध्ये पाहायला मिळतील। तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईलच्या प्ले स्टोर ॲपमध्ये यायचं आहे। ह्या ठिकाणी वोटर हेल्पलाईन असं टाईप करायचं आहे। वोटर हेल्पलाईन म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं ॲप्लिकेशन येणार। हे ॲप्लिकेशन 10 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेलं आहे। ते ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर ओपन करा। ओपन केल्यानंतर जर तुमचं पहिल्यापासून रजिस्ट्रेशन असेल, मोबाईल नंबर रजिस्टर असेल, तर तुम्ही मोबाईल नंबर टाकून आणि पासवर्ड टाकून तो लॉग इन करू शकताय। पण जर तुम्ही नवीन वोटर आय डी बनवताय तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल। त्यासाठी इथे आपल्याला न्यू यूजर असं कमांड दिलेली आहे। तर न्यू यूजरवर क्लिक करायचे। जर तुमचं अकाउंट नसेल तर असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकताय। न्यू यूजरवर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, तुम्हाला जो काही पासवर्ड सेट करायचा आहे, तुमच्या लक्षात राहील असं पासवर्ड सेट करा। आणि जो मोबाईल नंबर मेन्शन केला आहे त्यावर एक OTP येणार, तो OTP तुम्हाला ह्या ठिकाणी टाकायचे। हे सगळे डिटेल्स टाकून झाल्यानंतर सबमिट करायचे। OTPसाठी तुम्हाला जवळजवळ 2 मिनिटाचा वेळ असतो, तेवढ्या वेळामध्ये तो OTP येतो आहे, तो तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। ठीक आहे, डाटा ॲडजस्ट केल्यानंतर रजिस्ट्रेशन झालं आहे। आता तो मोबाईल नंबर टाकून आणि जो तुम्ही पासवर्ड सेट केला आहे तो पासवर्ड ह्या ठिकाणी टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा सेंड OTP करायचं। म्हणजे लॉग इन करण्यासाठी अजून एकदा आपल्याला OTP मागितलं जातं। जो काही OTP आला आहे तो OTP टाकून पुन्हा तुम्ही लॉग इन करू शकता। अशा पद्धतीचं इंटरफेस आपल्या इथे ओपन होणार। तर आपण आता नवीन रजिस्ट्रेशन करतो आहे, तर वोटर रजिस्ट्रेशन इथे दिलेलं आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचे। तिथे क्लिक केल्यानंतर तुमचं फॉर्म 6 येणार। नवीन रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म नंबर 6 भरावा लागतो। ठीक आहे, बघा, वोटर आय डी काढण्यासाठी कमीत कमी 18 वर्ष तुम्हाला पूर्ण पाहिजेत। जर 18 नसेल किंवा 17 तुमचं रनिंग असेल तरीसुद्धा तुम्ही वोटर आय डी काढू शकताय। तर 17 रनिंग असेल तर आपण फॉर्म नंबर 6च चॉईस करायचे। त्यावर क्लिक केल्यानंतर माय नेम इज वोटर मित्रा असं येणार। त्याच्या खाली यायचं आहे, लेट स्टार्टवर क्लिक करायचं। लेट स्टार्टवर क्लिक केल्यानंतर येस आय एम अप्लाइंग फॉर फर्स्ट टाईम, म्हणजे मी फर्स्ट टाईम वोटर आय डी बनवते आहे। ठीक आहे, त्यावर क्लिक करायचे। पुन्हा एकदा आपण नेक्स्ट करायचे। नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला डिटेल्स टाकायला येणार आहेत, म्हणजे एकूण तुमच्या 5 ते 6 स्टेप आहेत। तर आपल्याला 5 स्टेप दिलेले आहेत, तर हे 5 स्टेप तुम्हाला कंप्लीट करायचे। जे काही तुमचं पर्सनल डिटेल्स आहेत ते टाकायचे। त्यापैकी फर्स्ट आपलं आता स्टेट सिलेक्ट करायला आलं आहे। आपण आता महाराष्ट्रामधून चॉईस करतो आहे, तर महाराष्ट्र टाकायचं आहे। आपला डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे। डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर जे काही आपलं तालुका आहे तो तालुका ॲड करून घ्यायचे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, आपली जी डेट ऑफ बर्थ आहे ती ॲड करायची आहे। आणि सपोर्टिव्ह डॉक्युमेंट, म्हणजे डेट ऑफ बर्थसाठी तुम्ही कोणतं डॉक्युमेंट अपलोड करणार आहात, तर इथे तुम्हाला लिस्ट दिली आहे। त्या डॉक्युमेंटपैकी तुमच्याकडे जो अवेलेबल असेल, आता मोस्टली आधार कार्ड आपल्याकडे इझिली अवेलेबल असतो, तर आपण आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे। आणि जो काही आपला आधार कार्ड आहे ओरिजिनल कॉपी आपण डाउनलोड करून ती ह्या ठिकाणी अपलोड करू शकतो। बघा, ह्या ठिकाणी आपल्याला दिले अटॅच सेल्फ अटेस्टेड कॉपी, म्हणजेच त्याची प्रिंट काढून तुम्हाला स्वतःची सिग्नेचर करायची आहे आणि त्यानंतर तो डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे। ठीक आहे, तुम्ही JPG किंवा PDF ह्या फॉर्मॅटमध्ये ते डॉक्युमेंट्स अपलोड करू शकताय। 2 MB पर्यंत ते डॉक्युमेंट्स असायला हवे। तर आपला जो आधार कार्ड आहे तो अटॅच करायचे। अपलोड करून घेतल्यानंतर सेकंड स्टेप आपण आता ॲड करणार आहेत। अपलोड झाल्यानंतर हा अशा पद्धतीने दाखवलं जाईल की डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। पुन्हा तुम्ही नेक्स्टवर क्लिक करायचे। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर अपलोड पिक्चर, म्हणजे आपला जो काही फोटो आहे पासपोर्ट साईज, तो फोटो या ठिकाणी अपलोड करायचे। फोटो ह्यासाठी किंवा आपल्याला वोटर आय डी जो आहे त्या वोटर आय डीवर सुद्धा आपला फोटो असतो, जसं आधार कार्डवर आहे त्या पद्धतीने वोटर आय डीवर सुद्धा फोटो दिला जातो। तर त्यासाठी एक पासपोर्ट साईज फोटो आपण त्या ठिकाणी अपलोड करायचे। ठीक आहे, अपलोड सक्सेसफुली झालं, त्या ठिकाणी सेट होणार। जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल आहे की फिमेल आहे ते घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला नाव टाकायचे। तर नाव कशा पद्धतीने टाकायचं बघा, फर्स्ट नेम स्पेस आणि मिडल नेम, तसंच आपण सेम मराठीमध्ये सुद्धा लिहून घ्यायचं आहे।
तुम्ही जर फक्त नाव आणि सरनेम टाकलं तर तुमच्या वोटर आय डीवर तेवढंच नाव येणार. तुम्हाला पूर्ण नाव पाहिजे असेल तर नेम बॉक्समध्ये फर्स्ट नेम स्पेस देऊन मिडल नेम टाकायचे आणि नंतर सरनेमच्या बॉक्समध्ये तुम्हाला सरनेम टाकायचे फक्त. ठीक आहे, दोन्ही लँग्वेजमध्ये टाकून घ्या. इंग्लिश आणि मराठी असे 2 बॉक्स दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचे आणि खाली बघा आय एम नॉट असं दिलेलं आहे, ते टिक मार्क करायचं नाही आहे. त्याच्या खाली यायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचे. जो काही ॲप्लिकंटचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमचा रिलेटिव्हचा मोबाईल नंबरसुद्धा टाकू शकता. असे 2 बॉक्स आहेत, पण कंपल्सरी नाही आहे. तुम्ही एक सिंगल मोबाईल नंबर टाकला तरी चालेल. त्यानंतर तुमचा जो काही रजिस्टर ईमेल आय डी आहे तो टाकू शकताय. तो सुद्धा कंपल्सरी नाही आहे, तुम्हाला असेल टाकायचं तर टाकू शकताय. त्यानंतर आपलं जे डिझॅबिलिटीचं आहे म्हणजे अपंगत्व असेल तर कुठल्या प्रकारचं आहे ते तुम्ही इथे टाकू शकताय, ॲड करू शकता. नसेल तर ते ऑफ ठेवायचे. ठीक आहे, हे डिटेल्स ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला नेक्स्ट करायचे. नेक्स्ट केल्यानंतर बघा नेम ऑफ रिलेटिव्ह आलेला आहे, म्हणजेच तुम्हाला तुमच्या मतदान कार्डवर कोणाचं नाव लावायचं आहे. जर तुम्ही मॅरिड असणार तर तुम्ही तुमच्या मिस्टरांचं नाव लावू शकताय आणि जर अनमॅरिड आहात तर तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी लावू शकताय. तर नेम ऑफ रिलेटिव्हमध्ये तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे इथे आणि त्यानंतर पुढचे त्यांचे जे काही डिटेल्स आहेत सेम नेम स्पेस देऊन मिडल नेम त्यानंतर लास्ट नेम टाकायचं आहे. दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेलं आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये टाकायचे. आता दोन्ही लँग्वेज म्हणजे काय एकाच बॉक्समध्ये नाही आहे. नेम ऑफ रिलेटिव्ह जे फर्स्ट बॉक्स आहे तिथे इंग्लिशमध्ये आणि सेकंड बॉक्समध्ये मराठी टाकायचे. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. पुन्हा बघा नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे. रेसिडेन्शियल ॲड्रेस फुल ॲड्रेस टाकायचा आहे, म्हणजे पूर्ण हाऊस नंबरपासून ते आपलं जे गाव आहे त्यानंतर जो रोड आहे प्लस आपलं जे डिस्ट्रिक्ट आहे विलेज ॲड करायचं आहे. ठीक आहे, तुमचं जे काही गाव जे काही ग्रामपंचायत आहे जे पोस्ट ऑफिस आहे पिनकोड नंबर हे सगळं तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे. डिटेल्स ज्या आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला दिलेलं आहे. दोन्ही लँग्वेजमध्ये ॲड करून झाल्यानंतर त्यासाठी सुद्धा आपल्याला सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स म्हणजे आपण खरोखर त्या ॲड्रेसवर राहतो की नाही यासाठी डॉक्युमेंट द्यायचं आहे. तर डॉक्युमेंट्स जे आहे आपलं आधार कार्डच असणार आहे, कारण आधार कार्डवर आपलं पूर्ण ॲड्रेस ॲड असतो. मग पुन्हा एकदा आपण आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि त्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, जसं आपण ह्या अगोदर नेम चेंजिंगसाठी सेल्फ अटेस्टेड आधार कार्ड अपलोड केलं सेम त्या पद्धतीनेच आता पुन्हा एकदा आपल्याला सेल्फ अटेस्टेड आधार कार्ड अपलोड करून घ्यायचे. म्हणजेच त्या आधार कार्डची अगोदर प्रिंट काढायची आहे, तुम्हाला सिग्नेचर करायचे आहे. सिग्नेचर करून तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो किंवा स्कॅन कॉपी घेऊन तुम्ही तो अपलोड करू शकता. अपलोड केलं आता तुमचं काम झालेलं आहे. तर नेक्स्टमध्ये यायचं आहे. नेक्स्टमध्ये आल्यानंतर ह्या ठिकाणी बघा डिटेल ऑफ माय फॅमिली मेंबर ऑलरेडी इन्क्लूड इन द इलेक्ट्रॉल. म्हणजेच काय तर तुमच्या फॅमिली मेंबरमधील कोणाकडे वोटर आय डी आहे का त्यामध्ये त्यांचं वोटर आय डीचे डिटेल्स तुम्ही टाकू शकता. जसं फादर मदर वाईफ अजून कोणाचं असेल तर ते टिकमार्क करायचं आहे. टिकमार्क केल्यानंतर कोणाचं वोटर आय डी आहे त्यांचं नाव टाकून ई पिक नंबर म्हणजे जो वोटर आय डीवर नंबर आहे तो नंबर ह्या ठिकाणी मेन्शन करायचे. आता हे डिटेल्स का टाकायचे तर त्यांचं जर आपण रेफरन्स दिलं तर आपला जो वोटर आय डी आहे तो लवकरात लवकर आपल्यापर्यंत मिळून जातो. त्यासाठी तुम्हाला ते डिटेल्स टाकून घ्यायचे. ते डिटेल्स टाकल्यानंतर आपण आता नेक्स्ट करायचे. पुन्हा नेक्स्ट केल्यानंतर आता हे जे डिक्लेरेशन फॉर्म आहे म्हणजे आपला जो स्टेट आहे आपला डिस्ट्रिक्ट आपल्या ज्या ठिकाणी जन्म झालेला आहे तो डिस्ट्रिक्ट येणार. आपलं ज्या ठिकाणी जन्म झाला आहे ते गाव येणार. ते गाव वगैरे टाकल्यानंतर तिथे आपण केव्हापासून राहतो आहे ती डेट टाकायची. जर तुम्ही जन्मापासून त्या गावामध्ये राहताय तर ती जन्मापासूनची डेट टाकायची आहे. पण जर तुम्ही मॅरिड आहात तर तुमचं लग्नानंतरची तुम्हाला ती डेट त्या ठिकाणी ॲड करायची. डेट ॲड केल्यानंतर तुम्हाला पुढे डनवरती क्लिक करायचं आहे. आता पुढे आपल्याला कुठल्याही डिटेल्सवर क्लिक करायची गरज नाही आहे, डायरेक्ट डन करायचे. डन केल्यानंतर आपण जो काही फॉर्म भरलेला आहे त्याचा इंटरफेस पुन्हा एकदा आपल्यासमोर येणार. आपण तो एकदा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे की आपण डिटेल्स बरोबर टाकलेले आहेत की नाही. हे डिटेल्स चेक करून झाल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे. ठीक आहे, आणि जो काही नंबर येणार वोटर आय डीसाठी तो नंबर तुम्हाला व्यवस्थित सांभाळून ठेवायचा आहे, कारण याच्या पुढे जाऊन आपल्याला तो वोटर आय डी सर्च करण्यासाठी म्हणजे ट्रॅक करण्यासाठी तो नंबरची गरज असते. ठीक आहे, हे अशा पद्धतीने पूर्ण रेकॉर्ड आपलं झालेलं आहे. एकदा सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केलं की फॉर्म आपलं कंप्लीट झाला. आता बघा तुम्हाला रेफरन्स आय डी नंबर आलेला आहे. तर हा नंबर खूप महत्त्वाचा आहे. तो नंबर तुम्हाला व्यवस्थित सांभाळून ठेवायचा आहे. एक स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढून ठेवा, तुमच्या मोबाईलमध्ये तो सेव्ह करून ठेवा.
ठीक आहे. काही दिवसातच तुम्ही तो ट्रॅक करून बघू शकता आपलं वोटर आय डी कुठपर्यंत आलेला आहे, सक्सेस झालं आहे की नाही. जर सक्सेस झालं तर तुम्ही तो त्याची एक सॉफ्ट कॉपी जी आहे ती आपण आपल्या मोबाईलमधून सुद्धा डाउनलोड करू शकतो. आणि एक जी हार्ड कॉपी आहे ती आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा आपल्या ग्रामपंचायतमध्ये येऊन जाणार. ठीक आहे. या ठिकाणी बघा तुम्ही ट्रॅक स्टेटसमध्ये येऊन बघू शकताय. ट्रॅक स्टेटसमध्ये आल्यानंतर आता जो काही आपल्याला नंबर आलेला आहे ट्रॅक आय डी नंबर, तो नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपला स्टेट सिलेक्ट करायचा आहे आणि ट्रॅक डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. तर इथे बघा तुमचा डाटा जो सबमिट झाला आहे ते डिटेल्स दिलेला आहेत. त्यानंतर जसं जसं डाटा आपला पुढे जाणार ते ह्या ठिकाणी बघायला मिळेल. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि जास्तीत जास्त आपली व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्यांच्याकडे वोटर आय डी नसेल ते लवकरात लवकर काढून घेतील. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचं वोटर आय डीमध्ये नाव लागून जाणार आणि त्या लिस्टमध्ये तुमचं नाव येणार.